पुण्यातील स्वारगेट बस स्टँड परिसरात एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार करणाऱ्या नराधम दत्ता गाडेला पोलिसांनी अटक केली आहे। आरोपीला अटक केल्यानंतर दररोज आरोपीचे नवनवीन कांड समोर येत आहेत। यापूर्वी त्याने अनेकदा अशा प्रकारे महिलांशी जवळकी साधण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पोलीस तपासातून समोर आली आहे। शिवाय त्याने एका भाजी विक्रेत्या महिलेकडे शरीर सुखाची मागणी केल्याची माहिती देखील समोर आली आहे। या सगळ्या घडामोडींनंतर आता आरोपी दत्ता गाडेचा आणखी एक कांड समोर आलाय। बातमी सविस्तर पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। आरोपी दत्ता गाडेचा पोलिसांच्या वेशातील एक फोटो समोर आलाय। गाडे पोलिसांचा गणवेश घालून वेगवेगळ्या बस स्थानकात फिरायचा, पोलीस असल्याचा बनाव रचून तो अनेक प्रवाशांना लुटत होता। याच वेशातील फोटो आता समोर आलाय। मिळालेल्या माहितीनुसार आरोपीचं लग्न झालंय, त्याला एक मूल देखील आहे। असं असलं तरी तो घरी कमी आणि बाहेर जास्त उन्हाळक्या करत फिरायचा। त्याचा पुण्यातील स्वारगेटसह अहिल्यानगर, शिरूर, शिक्रापूर, सोलापूर अशा विविध बस स्थानक परिसरात वावर होता। तो वेगवेगळ्या बस स्टँडमध्ये वेगवेगळ्या वेशात बहुरूपी बनून तो लोकांना लुटायचा। कधी बस कंडक्टर तर कधी पोलीस बनून लुटायचा। पोलीस असल्याची बतावणी करून त्यानं अनेकांना गंडा घातल्याची देखील माहिती समोर आली आहे। आता दत्ता गाडेकडे हा पोलिसांचा गणवेश कसा आला याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही। मात्र हे कपडे दत्ता गाडेच्या एका नातेवाईकाचे असल्याची माहिती समोर येते। पुण्यातील पिंपरी चिंचवड परिसरात दत्ता गाडेचा एक नातेवाईक राहतो, तो पोलीस दलात कार्यरत आहे। आरोपीनं त्याचाच गणवेश परिधान करून हा फोटो काढल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणी पोलीस अधिक तपास करतायत। आरोपीनं पोलीस असल्याचं भासून कुणाला गंडा घातला याचा अधिक तपास पोलीस करत आहेत।